नमस्कार. चला तर मित्रांनो, आपला सेवार्थ आय डी कसा तयार होतो व आपला सुरुवातीचा पासवर्ड काय असतो हे आपण बघणार आहोत. याशिवाय यामधून आपण सेवार्थ पोर्टलवरून आपली पेमेंट स्लिप कशी काढायची हे देखील माहिती घेणार आहोत. चला तर वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आपणा स्क्रीनवर दिसत आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या विभागाचे इनिशियल घ्यायचे आहेत, ज्यामध्ये आपण जर पोलीस विभागाशी निगडीत असाल कर्मचारी तर आपणास DGP असे घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जर DMER या विभागाशी निगडीत असाल तर आपणास DME हे इनिशियल घ्यायचे आहे. आणि आपण जर सार्वजनिक आरोग्य विभागाशी निगडीत कर्मचारी असाल तर आपणास डायरेक्टरेट हेल्थ सर्व्हिस म्हणजे ज्याचे इनिशियल घ्यायचे आहे, जे की स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवले आहे, DHS अशा प्रकारे. चला तर मग आता सेवार्थ आय डी तयार करायला सुरुवात करू, ज्यामध्ये मी माझ्या विभागाचे DHS अशा प्रकारचे इनिशियल घेतले आहे. यानंतर आपल्याला आपल्या नावाचे सुरुवातीचे कॅपिटल लेटर घ्यायचे आहेत. स्क्रीनवरती मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवले आहे. बालाजी विठ्ठल कांबळे अशा प्रकारचे माझे नाव आहे, ज्यामध्ये मी BVK अशा प्रकारचे कॅपिटल लेटर्स घेतले आहेत. यानंतर मेलसाठी M घेतले आहे. आपण जर महिला कर्मचारी असाल तर आपण F निवडा. चला यानंतर आपणास आपले जन्मवर्ष निवडायचे आहे, ज्यामध्ये डेमोसाठी मी माझी जन्मतारीख तुम्हाला इथे दाखवली आहे 11/5/1956. यामधले मी फक्त माझे जन्मवर्ष घेतले आहे, ज्यामध्ये 56 हे तुम्हाला दिसत आहे. अशा प्रकारे आता एक लास्ट पर्याय राहिला आहे, ज्यामध्ये आपण बघू शकता सेवार्थ आय डी अशा प्रकारे आपला पूर्ण जनरेट झाला आहे. यामध्ये 01 हा लास्टचा जो पर्याय आहे तो आपण आपल्या विभागातील आपल्याच सेवार्थ आय डीनुसार जो सेवार्थ तयार झाला आहे तर त्यांच्यासाठी हे इनिशियल दिले जाते, ज्यामध्ये आपण 01 अगोदर सिलेक्ट करा, त्यानंतर 02 सिलेक्ट करा, 03 अशा प्रकारे आपण हे निवडू शकता. राज्य शासनाचे आणखी जे एक विभाग आहे यामध्ये नाही, पण जास्त करून महसूल विभाग असेल, सार्वजनिक आरोग्य विभाग असेल किंवा पोलीस विभाग असेल, यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे मित्रांनो, आपण या विभागाशी जर निगडीत असाल तर शक्यतो 02 नंतरच प्रयत्न करा, पण सुरुवातीला 01 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, ही सिरियल टाकून बघा. अशाच प्रकारचा आपला सेवार्थ आय डी असणार आहे. चला तर मित्रांनो, यानंतर आपण पासवर्ड बघणार आहोत, ज्यामध्ये आपण जर नवनियुक्त कर्मचारी असाल तर यामध्ये आपणास हा कॉमन पासवर्ड दिला आहे, जो की IFMS123 अशा प्रकारचा पासवर्ड आहे. यामध्ये वरती आपला सेवार्थ आय डी पूर्णपणे तयार झाला आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो DHS जे की माझ्या विभागाचे इनिशियल लेटर आहेत. त्यानंतर BVK हे माझे नावाचे कॅपिटल लेटर्स आहेत. त्यानंतर M हे मी मेल असल्यामुळे घेतले आहे आणि 56 हे माझे जन्मवर्ष आहे आणि 02 हे माझ्या विभागातील 01 हा कोणाला तरी कर्मचाऱ्याला मिळाला असेल, त्यानंतरच मला 02 हा माझा सेवार्थ आय डी तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण आपला सेवार्थ आय डी तयार करू शकतो. चला तर मित्रांनो, मग आपणास पेमेंट स्लिप सेवार्थ या पोर्टलवरून कशी काढायची हे आपण बघणार आहोत. अशा प्रकारे आपण सेवार्थ या पोर्टलवरती यायचं आहे. याची लिंक मी आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून आपण लॉग इन करू शकता. अशा प्रकारे इथे आपलं युजर नेमच्या जागी आपला सेवार्थ आय डी टाकून घ्या, जो की आपण तयार केला आहे. त्यानंतर आपण जर प्रथमच या वेबसाईटवरती आला असाल सेवार्थ या पोर्टलवरती तर आपण जो कॉमन पासवर्ड मी दाखवला आहे तो पासवर्ड टाकून घ्या. त्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्लाईड ओपन होईल, ज्यामध्ये आपण एम्प्लॉय कॉर्नर यावरती यायचं आहे. यामध्ये आपणास व्ह्यू पे स्लिप हे ऑप्शन निवडायचं आहे. हे ऑप्शन घेतल्यानंतर आपणास अशा प्रकारचं पेज ओपन होईल, ज्यामध्ये आपण आपले वर्ष निवडू शकता, त्यानंतर महिना निवडू शकता आणि पे बिल असं सिलेक्ट करा, ज्यामध्ये आपली पेमेंट स्लिप आपणास डाउनलोड होईल. अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो. यामध्ये जर आपणास काही अडचण आली तर मला कमेंट्समध्ये कमेंट करा आणि काही समजले नसल्यास कमेंटमध्ये नक्की प्रश्न विचारा, त्याबद्दलची मी माहिती नक्कीच देईन. आणि आपण जर शासकीय कर्मचारी असाल तर आपल्या अपडेट कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.